तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलवर. तर आजची आपली जी कथा आहे ती एका बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची आहे. चला तर मग सुरू करूया. ही कथा आहे सोलापूर अक्कलकोट रूटवर धावणाऱ्या एसटी बसच्या ड्रायव्हर रामभाऊ जाधव आणि कंडक्टर राजू कदम यांची. रामभाऊ शांत स्वभावाचे होते, कमी बोलणारे वगैरे, पण राजू मात्र बडबड्या होता, पण मनाने खूप चांगला होता. दोघांचं आयुष्य खूप साधं होतं. दररोज सकाळी 6ची पहिली फेरी म्हणजे पहिली बस घेऊन ते निघायचे आणि रात्री शेवटची 10ची फेरी असायची. दोघेही रोज लोकांना सोलापूर ते अक्कलकोट पोहोचवत असत, पण त्यांचं स्वतःचं आयुष्य मात्र थकलेलं होतं. रामभाऊच्या घरी पत्नी आजारी, दर महिन्याला औषधांचा खर्च, आणि राजूच्या घरी त्यांच्या आईची तब्येत आणि मुलांचा अभ्यास. दोघंही संघर्षात जगत होते, पण तरी त्यांच्या जीवनात एक मनाचा आधार होता, तो म्हणजे स्वामी. दोघेही रोज डिक्कीत ठेवलेला स्वामींचा फोटो पुढे ठेवून बस सुरू करायचे. एक दिवशी प्रचंड पाऊस होता, वारा, वादळ आणि रस्त्यावर दाट अंधार. स्टेशनवर अधिकारी म्हणाले, आजची शेवटची फेरी करू नका, हवामान खराब आहे. पण रामभाऊ म्हणाला, सर, लोक वाट पाहत असतील. राजूही म्हणाला, चला रामभाऊ, काय टेन्शन, स्वामी आहेत ना. दोघांनी स्वामींच्या फोटोला नमस्कार केला आणि बस स्टार्ट केली. रात्री 10:30ला बस जंगलाच्या रस्त्यात आली. रस्त्यावर कुणीच नव्हतं, फक्त पावसाचा आवाज आणि बसच्या इंजिनचा घरघराट. रामभाऊ थोडा पुढे वळत म्हणाला, राजू, आज काहीतरी वेगळं वाटतं. राजू हसत म्हणाला, अरे स्वामी आहेत ना, काळजी नको. तेवढ्यात बसच्या हेडलाईट समोर एक पांढऱ्या कपड्यातला म्हातारा दिसला. रामभाऊने लगेच ब्रेक लावला. बस थोडी घसरली. राजू ओरडला, अरे रामभाऊ, काय होतंय? म्हातारा बसच्या समोरच उभा, हातात जपमाळा आणि डोळ्यात विचित्र तेज. रामभाऊ आणि राजू दोघेही थबकले. राजू म्हणाला, इतक्या पावसात आणि या रस्त्याला हा माणूस कसा आला? राजू उतरला, बाबा, कुठे जायचे तुम्हाला? या बसमध्ये बसा. म्हातारा मंदपणे हसला. चेहऱ्यावर अशी शांतता होती की राजूच्या अंगावर काटा आला. म्हाताऱ्यानं बसमध्ये चढून स्वामींच्या फोटो समोर हात जोडले. राजू आणि रामभाऊ आश्चर्याने पाहत होते. म्हातारा म्हणाला, अरे तुम्ही दोघं रोज माझ्या फोटोला नमस्कार करता, आज मी स्वतः आलोय. दोघे गोंधळले. राजू हसत म्हणाला, बाबा, तुम्ही स्वामी आहात का? म्हाताऱ्याने फक्त स्मित हास्य केलं. त्यावेळी बसचं इंजिन अचानक बंद पडले. वाऱ्याचा आवाज वाढत गेला. राजू घाबरून म्हणाला, रामभाऊ, काहीतरी बिनसलंय आज. म्हातारा शांतपणे पुढे आला. त्याने रामभाऊच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, येऊ नकोस, तुम्ही दोघं खूप थकलेले आहात. आज मी स्वतः तुमच्या सोबत आहे. तो हात लागताच बसचं इंजिन सुरू झालं. दोघंही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत बसले. थोडं पुढे जाताच रस्त्यावर मोठं झाड कोसळलेलं दिसलं. ते दिसलं नसतं तर बस थेट त्या झाडावर आदळली असते. राजू म्हणाला, अरे देवा, वाचलो आपण. म्हातारा म्हणाला, अरे म्हणूनच तर मी वेळेवर थांबवलं तुम्हाला. रामभाऊच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, बाबा, तुम्ही कोण? म्हाताऱ्याने हळूच उत्तर दिलं, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे तीच शक्ती आहे मी. राजू म्हणाला, स्वामी? पण म्हातारा फक्त हसला. बस गावात पोहोचली. प्रवासी उतरले. मग रामभाऊ मागे वळून पाहत म्हणाला, अरे राजू, तो बाबा कुठे? दोघे बसभर शोधू लागले, पण बसमध्ये ते नव्हतेच. ना मागचे दार उघडले, ना पावसात ओले झालेले पायांचे ठसे. राजू थरथरत म्हणाला,
रामभाऊ ते कोणी साधे माणूस नव्हते. रामभाऊ बसच्या स्टेअरिंगला हात लावून म्हणाला, स्वामी समर्थांनी आज आमचा जीव वाचवला. तेवढ्यात बसच्या डॅशबोर्डवर म्हाताऱ्याच्या बसलेल्या जागेवर एक बेलफुलांची माळ पडलेली दिसली. ओलसर पावसातही कोरडी. राजूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, रामभाऊ, स्वामी येऊन गेले. त्या दिवसानंतर रामभाऊ आणि राजू रोज बस सुरू करण्यापूर्वी म्हणायचे, श्री स्वामी समर्थ. दोघांच्या आयुष्यात आरोग्य, शांतता आणि सुख वाढत गेले. ते म्हणायचे, स्वामी कधी मंदिरात भेटतात, कधी स्वप्नात येतात आणि कधी बसमध्ये. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचेही काय अनुभव असतील तर प्लीज मला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.